श्री शिवाय नमः. श्री शंकर शासन. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जगाचे 3 प्रमुख नियंते आहेत. ब्रह्माने या जगाची निर्मिती केली, विष्णूने या पृथ्वीचा भार पाहिला म्हणजे पालन केले, महेश म्हणजे शंकर हा विनाशकर्ता होय. या जगाचं संपूर्ण संतुलन सांभाळण्याची कसरत श्री शंकरांना करावी लागते. श्री शंकराचं काम तसं विनाशाचं असलं तरी तो वृत्तीनं अत्यंत प्रेमळ दयाळू असाच आहे. भक्तांना मनोभावे त्याची भक्ती केली, पूजा अर्चना केली, प्रार्थना केली की हा भोळा श्याम जीव भक्तांना लगेच पावतो व मागचा पुढचा विचार न करता भक्तांचं कल्याण करतो. तो मागेल तो वर देऊन मोकळा होतो. शंकर हा जितका भोळा तितकाच रागीट तापट आहे. तो रागावला तांडव करू लागतो, त्यामुळे सारी पृथ्वी जळमळू लागते. त्याने तिसरा डोळा उघडला की सारी पृथ्वी जळून भस्म होते. अशा या अत्यंत भोळ्या आणि अत्यंत तापट शंकराला योग्य अशी साथ द्यायला त्याच्यासोबत सदैव पार्वती असते. पार्वती ही जगाची माता. श्री ज्ञानेश्वरांनी म्हणूनच शंभू तेथे अंबिका असे वर्णन आपल्या ग्रंथात केले आहे. या आदिशक्तीची जशी मूळ पीठे प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे शंकराची सुद्धा प्रमुख अशी स्थाने भारतात प्रसिद्ध आहेत. भारतातील शंकरांच्या प्रमुख स्थानांची संख्या 12 मांडण्यात आलेली आहे. त्याच 12 स्थानांना 12 ज्योतिर्लिंग असे म्हणतो. ही 12 ज्योतिर्लिंगे भारतात सर्वदूर पसरलेली आहेत. दक्षिणेस कन्याकुमारीपासून उत्तरेकडील हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरापर्यंतच्या प्रदेशात ही विखुरलेली आहे. शंकर ही देवता एकांत प्रिय आहे, म्हणून तो गावाबाहेर स्मशानात राहतो. चितेची राख भस्म सर्वांगाला लावतो. गळ्यात सर्पाच्या माळा धारण करतो. तसेच जटेत दंडात गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालतो. व्याघ्र चर्म अंगावर धारण करतो तर गज चर्मावर बसतो. जटेत गंगा धारण केली आहे, कपाळावर चंद्रकोर धारण केलेले आहे. तो गावाबाहेर राहत असला तरी निसर्गरम्य वातावरण त्याला फार फार आवडते. त्याला संपत्तीचा, रत्नांचा, सोन्या नाण्यांचा मोह बिलकुल नाही. शंकराची पत्नी पार्वती ही तर निसर्ग कन्याच. हिमालयाची मुलगी पार्वती म्हणजे सौंदर्याचा साक्षात पुतळा. तीच आदिशक्ती, तीच आदिमाया. तिच्या इच्छेने या जगाची निर्मिती झाली आणि तीच भगवान शंकराकडून जगाचे नियंत्रण करवते. शंकराच्या कोपापासून वाचायचे व जगाचे कल्याण व्हावे म्हणून श्री शंकरांनी आशेतू हिमालय पूजा केली. शंकराच्या अशा पूजेची प्रमुख 12 स्थाने म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत. महातीर्थ काशी व येथील श्री काशी विश्वेश्वर. भारतीय हिंदू संस्कृतीचं हृदय कुठे असेल तर ते काशीमध्ये आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 7 मोक्षदायिनी पुऱ्यांचे वर्णन केलेले आहे. यापैकी सर्वश्रेष्ठ पुरी म्हणजे काशी. काशी म्हणजे साक्षात धर्म हृदय आहे. म्हणूनच काशीत जावे, नित्य वदावे असे म्हणण्याचा प्रघात आपल्याकडे पडला आहे. शंकराचे सर्वात आवडते निवासस्थान म्हणजे काशीचा उल्लेख केला जातो. युगानुयुगे काशीचा हा नाव चालत आलेला आहे. काशी नगरी म्हणजे लखलखीत प्रकाशणारी नगरी. पावनगंगेच्या तीरावरचे स्थान म्हणून शंकराला राहण्यासाठी आनंदमय वाटले. तेथे शंकराला आनंदाचा अमोल ठेवा प्राप्त झाला. म्हणूनच शंकर हे स्थान कधीच सोडत नाहीत असे म्हटले जाते. अनन्य त्याचे मन रमतही नाही. पृथ्वीच्या प्रलयाकाळी अत्यंत कोपलेला शंकर रुद्रावतार धारण करून तांडव करून पृथ्वीचा संहार करतो. ते स्मशान म्हणजे काशी. असाही काशीचा नावाचा उल्लेख कुठे कुठे येतो. अर्थात या नावाचा उलगडा पुरातूनच आपणास पाहावयास मिळतो. गंगेच्या प्रवाहाच्या अर्धचंद्रासारख्या आकाराच्या सुंदर अशा काठावर बसलेले काशीनगर तसे खूप मोठे आहे. येथे गंगा नदीवर तसे घाट बांधलेले आहेत. काशीची प्राचीनता वेदाइतकी मागे जाते. तेव्हाचा काशी नगरीचा महापराक्रमी राजा दिवोदास याच्या पराक्रमाचे सविस्तर असे वर्णन स्कंद पुराणात आहे. बुद्ध काळातही काशीचे राज्य अतिशय गाजलेले होते. त्या काळात व्यापारही फार मोठ्या प्रमाणात चालत असे. बौद्ध काळाच्या नाशानंतर सुद्धा आद्य शंकराचार्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा विशेष प्रचार केला होता. काशी हे वेदोक्त धर्माचे आणि देववाणी मानलेले संस्कृत सिद्धेचे माहेरघर बनले. काशीला काही काळ धर्मवेड्या मुस्लिम सत्तेचा त्रासही फार सोसावा लागला होता. गजनीचा मोहम्मद घोरी याने काशीमध्ये अनन्वित अत्याचार करून लुटालूट केली. तेथील हिंदू देवांची देवळे पाडून मशीद बांधल्या. भारतात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर मात्र सगळीकडे शांतता झाली आणि काशीचे वैभव पुन्हा एकदा वाढले. आज ही पुरातन
नगरी नव्या जुन्याचा संगम साधून आनंदाने नांदते आहे. काशीचा जो महिमा आहे तो महिमा विश्वनाथामुळे आणि गंगा नदीमुळे प्राप्त झाला आहे. भेट दिनाचे पाप ताप पोर विठुतीरांचे पादप जाय रेषे आप जाणवीचे असे ज्ञानेश्वरांनी आपल्या वाणीत म्हटले आहे. ही गंगा नदी भारताच्या हजारो वर्षाच्या परंपरेची साक्षी आहे. औषध जान्हवी तोयम हे भाविकांची मनात आली असलेली धारणा शास्त्रीय परीक्षानेही अतिशय खरी ठरली आहे. गंगाजळ केवळ रोचक आणि पाचक आहे असे नव्हे तर ते अप्रतिम औषधीसारखे हारकही आहे. सध्या अस्तित्वात असलेले विश्वनाथाचे हल्लीचे मंदिर इसवी सन 1777 मध्ये महापुण्यवती अशा देवी अहिल्याबाईने बांधलेले आहे. काशी नगरीचा महिमा फार मोठा आहे. आपल्याकडे प्रचलित असलेल्या काशीस जावे नित्य वदावे अशी जुनी शिकवण आपल्याला हे सांगत असते. म्हणूनच आनंदाचे स्थान असलेले सर्व महापाप अशा महापाप समूहाचा नाश करणाऱ्या